हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, फर्स्ट क्लास टेस्ट ही जी काही तुमची फर्स्ट क्लास टेस्ट आहे त्या क्लास टेस्टसाठी हा तुम्हाला एक मी प्रॅक्टिस पेपर दिलेला आहे. या प्रॅक्टिस पेपरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन तर आहेतच, प्लस तिन्ही युनिटचं कॉम्बिनेशन कसं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं या युनिट टेस्टला, यामधले सुद्धा क्वेश्चन तुम्हाला बरेचसे दिसतील तुमच्या युनिट टेस्टला. आता ते शेवटी तुमच्या कॉलेजच्या हातात आहे की तुमच्या कॉलेजला किती युनिट वरती युनिट टेस्ट तुमची घ्यायची आहे. जर तुमच्या कॉलेजने 2 युनिट वरती तुमची युनिट टेस्ट घ्यायची असेल असं ठरविलं असेल तर मग ते तुमचे 2च युनिटचे क्वेश्चन्स टाकणार. मी इथं काय केलेलं आहे, बरेचसे कॉलेज काय करतात, युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 तिन्ही युनिट वरती तुमच्या हा पहिली क्लास टेस्ट घेतात आणि त्यानंतर युनिट 4 आणि युनिट 5 वरती ही तुमची क्लास टेस्ट सेकंड घेतात. असं करतात बरेचसे कॉलेजचे टीचर्स. मग तेच पॅटर्न मी लक्षात घेऊन आता हे तुम्हाला पहिल्या 3 युनिटचे क्वेश्चन्सच तुम्हाला या पेपरमध्ये दिसतील, या फर्स्ट क्लास टेस्टच्या या पेपरमध्ये. आता तुम्हाला हे स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे. त्याचा टायमिंग पहा, या टायमिंगच्या मध्येच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. 30 मार्क्सचा पेपर राहणार आहे MSBT डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंग साठीचा ओओपी सब्जेक्टचा तुम्ही सब्जेक्ट कोड सुद्धा बघू शकता. 313304 हा ओओपी सब्जेक्टचा C++ लँग्वेजचा कोड आहे. आणि युनिट 1, युनिट 2, युनिट 3 या तिन्ही युनिटचा कॉम्बिनेशन थ्रू मी हे पेपर तुम्हाला बनविलेला आहे. जर झूम करून दाखवलं तर पेपरचा पॅटर्न कसा ठेवलाय बघा मी. तुमचे जसे टीचर्स घेतात युनिट टेस्ट तसाच पॅटर्न ठेवला आहे. पहा, 2 मार्काचे आधी क्वेश्चन्स ठेवलेले आहेत, 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आधी ठेवलेले आहेत. 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यापैकी एनी 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. कोणते पण 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मग 5 into 2 इज इक्वल टू 10 मार्क्स. 10 मार्क्स पहिल्या क्वेश्चनचे आणि त्याच्यानंतर हा 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे एनी 5. मग 4 into 5 20 मार्क्स. 10 + 20 टोटल 30 मार्क्सची तुमची ही एक्झाम राहणार आहे. तर तुम्ही काय करायचे, या दिलेल्या टाइम मध्येच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे सगळा पेपर. तर त्या टाइमच्या आतमध्येच तुम्ही सगळे एनी मधले सुद्धा सॉल्व्ह करू शकतात, किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा टाइम भेटला त्या टाइम मध्येच तुम्ही ऑर मधले सुद्धा सॉल्व्ह करून घ्या. पण मित्रांनो, हे तुम्हाला मी आधी का म्हणून दिला प्रॅक्टिस पेपर, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन राहतं की कशा प्रकारे क्वेश्चन्स येतात, कशा प्रकारे ओओपी सब्जेक्ट या प्रोग्रामिंग लँग्वेज वरती क्वेश्चन्स येतात. तर मित्रांनो, मोपून खूप सारे मी रिसर्च केली आणि याच्यावरती मी हा क्वेश्चनचा पेपर पॅटर्न फॉलो केलाय. याच्यामध्ये पहा मित्रांनो, असे क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला प्रिव्हियस इयरला तर विचारलेले गेलेले आहेतच, प्लस ते तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नी इम्पॉर्टंट सुद्धा आहेत. तुमच्या फायनल सेमिस्टरच्या एक्झाम आहेत का तुमचे, जी की 70 मार्काची एक्झाम असते तुमची ओपी सब्जेक्टची, त्याला धरूनच मी हा पेपर तुमचा डिझाईन केलेला आहे युनिट टेस्ट 1चा. तर पहा कसे कसे क्वेश्चन्स आहेत. 2 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत, इझी क्वेश्चन्स आहेत, आणि त्याच्यानंतर 4 मार्क्सचे हे क्वेश्चन्स आहेत. याच्यातले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील मित्रांनो. आता मी पहा याच्यात एक प्रोग्राम सुद्धा घेतलेला आहे, पण प्रोग्राम मी काय केलेला आहे, क्लासेस आणि ऑब्जेक्ट वरती घेतलेला आहे. मित्रांनो, इथं मी क्लासचा नेम स्टुडंट दिलेला आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या टीचर्सची मर्जी राहील, हेच क्वेश्चन ते टाकू शकतात, किंवा ते दुसरा सुद्धा क्वेश्चन टाकू शकतात, किंवा त्यांनी जर आपलं लेक्चर बघितलं, समजा तुमच्या टीचर्सने जर आपलं लेक्चर हे बघितलं, तर हे ऍज इट इज पेपर ते टाकू शकतात. कारण की हा पेपर मी डिझाईन करताना खूप विचार करून डिझाईन केलेला आहे, आणि तुमचे जसे टीचर्स डिझाईन करतात त्याच पॅटर्नने मी हा डिझाईन केलेला आहे. जर मित्रांनो आता तुम्हाला आपल्या पीजी डिप्लोमा अकॅडमीला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हिजिट करू शकता. पीजी डिप्लोमा अकॅडमी या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हिजिट करू शकता, जिथं की तुम्हाला या सर्वचे लेक्चर्स युनिट 1, युनिट 2, युनिट 3 चे लेक्चर्स तुम्हाला बघायला भेटतील. आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्ट वरती व्हिजिट करा. तर याच्यावरती क्लिक करून दाखवतो तुम्हाला. पहा फ्रेंड्स, याच्यावरती जेव्हा मी क्लिक केलं तेव्हा पीजी डिप्लोमा अकॅडमी राईट आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या ओपन होईल. त्याच्यानंतर पहा डीएसयू डेटा स्ट्रक्चर युझिंग सी, आणि त्याच्यानंतर ओओपी लँग्वेजची प्लेलिस्ट आहे. इथं 3 युनिट आपले झालेले आहेत. 3 युनिट इथं झालेले आहेत. इथं पण 3 युनिट, तिसरा युनिट पण संपत आहे, आज ना उद्या संपून जाईल. 3 युनिट आपले झालेले आहेत. आणि हे PIC म्हणजे प्रोग्रामिंग इन सी, हे पण आपलं 5ला 5 युनिट झालेलं आहे. ज्या पण स्टुडंट्सचं बॅक असेल ते स्टुडंट्स हे लेक्चर्स फॉलो करू शकतात. याच्यात ऑल 5 युनिट्स आपले कंप्लीट झालेले आहेत. गेल्या सेमिस्टरलाच आपण हे घेतलेले आहेत, सेमिस्टर 2ला. आता सेमिस्टर 3 चालू होईल. सेमिस्टर 3 मध्ये आपण काय करत आहोत, DSU प्रोग्रामिंग इन सी अकॉर्डिंग टू के स्कीम आणि ओओपी लँग्वेज
प्रोग्रामिंग इन C++ हे दोन्ही सब्जेक्ट घेत आहोत. त्याच्यामध्ये 3 युनिट दोन्हीचे झालेले आहेत मित्रांनो. आता होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तुम्ही काय करा, जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील या सर्व गोष्टीच्या जर नोट्स, असेच मी तुम्हाला फ्री कंटेंट तर देणारच आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, त्यानंतर प्रॅक्टिस पेपर्स मी असे तुम्हाला आपल्या या चॅनलवरतीच तुम्हाला भेटून जातील. पण त्यासोबतच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला बी हे पहा, इथं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, चॅनलला जॉईन व्हा, व्हॉट्सअप चॅनलला. तिथं तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन भेटत चालती. असेच पेपर्स मी आता तुमच्या व्हॉट्सअप चॅनलवरती बी शेअर करीत राहतो. आता होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. त्यानंतर कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस पेपर नक्की सॉल्व्ह करा मित्रांनो. तुमच्या एक्झामला जाण्याच्या आधी तो प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे क्वेश्चन्स येतात आणि काय काय महत्वाचं आहे. तिन्ही युनिटमध्ये आलं की प्रत्येक क्वेश्चन्सला कसं वेटेज दिलं जातं ते समजून घेण्यासाठी तुमचा हा पेपर मी डिझाईन केलेला आहे. तर प्रॅक्टिस पेपर नक्की सॉल्व्ह करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम अँड बाय बाय.